या संदर्भात बोलण्यासाठी सध्या आपल्याबरोबर गुणरत्न सदावर्ते जोडले गेलेत। गुणरत्नजी, आत्ताच आम्ही जरांगे पाटील यांच्याबरोबर बोललो आणि त्यांनी म्हटलंय की मी तुम्हाला म्हणजे सदावर्तेंना या कशामध्ये मोजत नाही, सगळे करता करविता फडणवीस आहेत आणि तुम्ही त्यांना श्रद्धेय म्हणता, त्यामुळे तुम्ही त्यांनी सांगितलेली भाषा बोलता असं त्यांचं म्हणणं आहे। बघा, जरंग्याच्या बोलण्याला काय किंमत आहे? आणि मला सांगा, जे महिलांचा अपमान सार्वजनिकपणे करू शकतात अशा जरंगेला मला असं वाटतंय की खऱ्या अर्थानं त्याच्या गुन्हेगारीची शिक्षा आणि त्याच्या गुन्हेगारीवर कारवाई म्हणजे पोलिसांवर झालेल्या हल्ल्यापासून ते सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे बीड पर्यंतच्या त्याच्यामुळे पेटलेला महाराष्ट्र याच्यासाठी त्याला अद्याप कारवाई न झाल्यामुळे हा जरा जास्त याची जीभ लांब झालेली आहे। आणि भारताचं संविधान जेव्हा माणूस अभ्यासलेला असतंय तेव्हा स्वतःचं मत व्यक्त करत असतंय। माननीय मुख्यमंत्री काय बोलतात किंवा कोण काय बोलतंय त्याच्यावर स्वतःचे मत ठरत नसतात। ज्यांना अज्ञान असतंय, ज्यांना गणपती बाप्पाच कधी बसणार आहे त्या जरंगेला माहीत नाही, असे फक्त शरद पवारांच्या किंवा उद्धवच्या लाईननं विचार करून आपली लाईन ठरवत असतील। मी तशा प्रकारची लाईन ठरवणारा नाही। माझी भूमिका ठाम आहे आणि आजपासून नाही, 2014 पासून ही भूमिका आहे आमची आणि थेट भूमिका आहे आमची। आणि त्याच्यामुळे मला हे म्हणायचं आहे की जरंगेच्या बोलण्याला काही मी किंमत देत नाही। जरंगे मुंबईला येऊ शकत नाही। जरंगेंनी मुंबईला म्हणजे कोणत्या परवानगीने येणार जरंगेने हे तर सांगा। परवानगी कशाला हवी आहे? सदावर्तेची परवानगी कशासाठी हवी आहे? म्हणजे कायद्याने काय नेमकं आता तुमची स्ट्रॅटेजी काय आहे? बघा, तुम्हाला आणि महाराष्ट्राला आणि तमाम माझ्या मराठा भावांना सांगायचं आहे की परवानगी कोणत्याही आंदोलनाला लागत असते। 5 लोकांपेक्षा जास्त लोकांना एकत्र यायचं असेल तर मनोज जरंगेंनी आतापर्यंत कोणत्याही पोलीस स्थानकाची परवानगी घेतलेली नाही आणि त्यामुळं मनोज जरंगे हे आटापिटा करत आहे। मनोज जरंगेची तडफड आहे आणि त्यामुळं बिना परवानगीचा मनोज जरंगेला पुढे पोलिसांनी येऊ देऊ नये यासाठी आम्ही तक्रार केली। कारण मुंबईची बॉम्बेची लाईफलाईन डिस्टर्ब होऊ शकते, सामान्य कष्टकऱ्यांच्या उपासमारीची त्या दिवसाची वेळ येऊ शकते आणि हे सगळं काही अघटित आहे। आणि त्याचबरोबर वारंवार तो हिंसेची आणि दंगलीची भाषा करत आहे, त्याचबरोबर महिलांना आणून पाडून बोलत आहे। ह्या सगळ्या गोष्टींची जर गोळाबेरीज केली तर ह्या व्यक्तीवर मागील गुन्ह्यांमध्ये याला अटक केली पाहिजे आणि हा इव्हन याच्या पुढच्या कृत्याला सुद्धा आळा घातला पाहिजे। त्याकरिता आम्ही तक्रारी तर केल्यात, वेळ पडली तर माननीय उच्च न्यायालयामध्ये आज 3 वाजेपर्यंत आपला अर्ज दाखल करू आणि कायदेशीर आम्ही बोलू। आम्ही कुणाची तरी माय बहीण शरद पवारांनी निषेध का केला नाही? हा जरंगे मुख्यमंत्र्यांची म्हणजे अगदी खालच्या स्तरावर कुटुंबावर जातो। हा जरंगे एका संविधानिक पदावर महिलेच्या बाबतीत वाकडं तिकडं बोलतो। जे शरद पवार आहेत त्यांचे उद्धव ठाकरे त्याच्यावर यांची काय बोलती बंद झाली का? हे सगळं पॉलिटिकली कॅपिटलाइज्ड आहे आणि त्यामुळे हे सगळं अशी वायफळ बडबड करते, याला मला किंमत देण्याची गरज वाटत नाही। बरं, राजकीय व्यक्ती आणि त्यांचा उल्लेख बाजूला राहू देत, ग्रामीण भाषा असं त्यांनी म्हटलं की अशा प्रकारे आम्ही सहजरित्या बोलत असतो, त्याच्यामुळे फडणवीसांची आई ही माझ्या आईसारखी असं त्यांनी अनेकदा कालपासून म्हणून दाखवलेलं आहे। भाषा ही विषय सोडून देऊया, पण एकंदरीतच कायदेशीररित्या रोखणं आई आणि महिलांच्या बाबतीतला भाषा हा विषय कसा काय सोडून द्यायचा? किती नेते काय काय बोलतात सदावर्तेची, किती नेते काय काय बोलतात आपण बघितलेलं की गेल्या काही दिवसांमध्ये नेते मंडळींची भाषा किती खालच्या स्तराला गेली आहे। जर कोणी नेता एखाद्याच्या आई बहिणीवर बोलला ना तर त्याचं ढोपर लाल करून टाकू। कारण लक्षात ठेवा, माय बहिणीची जी इज्जत असते ना ती सर्वंकष मोठी असते। माय बहिणीवर तो एका संविधानिक पदावरल्या महिलेला अगं तू का बोलू शकतो, तीही बोलू शकतो। अरे घरातल्या बायकोला सुद्धा हो का बोलायचं? रिस्पेक्ट आहे, टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट। भारताच्या संविधानाचं आर्टिकल 21 काय सांगतंय? हे दुसऱ्या सार्वजनिक आयुष्य जगणाऱ्या मोठ्या पदावरल्या महिलांच्या बाबतीमध्ये मला नाव घ्यायचं नाही त्या पदावरल्या महिलेचं, कारण नको ती चर्चा नावाची। हे लक्षात ठेवा, महिलांची म्हणजे इज्जत करणं हे प्रथम कर्तव्य आहे। ज्याला महिलांची इज्जत नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची लायकी या जरंगेमध्ये नाही। जरंगेची जीभ आहे ना खूप लांबच चालली आहे, कायद्याने ह्या जरंगेच्या जिभेला ना लगाम आणतो।
ठीक, धन्यवाद. आपण बोललात झी 24 तास बरोबर गुणरत्न सदावर्ते आपल्या बरोबर होते आणि जरांगे मुंबईमध्ये कसे येत आहेत हे आम्ही नक्कीच बघू असं त्यांनी इशारा दिलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्यांच्या भाषेला आवर घालावा, अशा प्रकारे सदावर्ते यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. तर जरांगेंचं आंदोलन आता उद्यापासून सुरू होणार आहे. आंदोलनाची हाक महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना त्यांनी दिली आहे आणि उद्या 10 वाजता सकाळी अंतरवाली सराटीमधून आंदोलनासाठी मुंबईकडे येणार म्हणजे येणार, ते त्यांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलंय.